नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत. तर आता राजकुमार आता मेंदळ्यांच्या दरवाजात उभा असताना आता इकडे ऐश्वर्याने तिलोत्तमाला तिथे आणलेलं असतं. तर राजकुमारने मी कार रिपेअरिंग करून फक्त त्याचे बिल घेण्यासाठी आलोय असे आता तिलोत्तमासमोर सांगितलेलं असतं. तर तेवढ्यात आता ऐश्वर्या म्हणते की ये ना, घराच्या आतमध्ये ये, मी तुला बिल देते. ऐश्वर्या म्हणते की आम्हाला तिकडे यावं लागेल का? तेव्हा राजकुमार म्हणतो, ऐश्वर्या मॅडम, हे माझ्या मेहनतीचे पैसे आहेत. राजकुमार म्हणतो, हे बघा, मी कुठे दरोडा सुद्धा घातला नाही आणि कुणाला फसवलं देखील नाही. राजकुमार हात जोडतच म्हणतो की मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, फक्त मी माझ्या हक्काचे पैसे मागतोय. राजकुमार म्हणतो की जर तुम्हाला माझे पैसे इथे देता येत असतील तर इथे द्या, नाही तर गॅरेजला आणून दिले तरी चालतील. आता राजकुमार म्हणतो की तुम्हाला जेव्हा हवे तेव्हा तुम्ही द्या, असं नाही की मी फक्त तुमचीच गाडी रिपेअर करतो, मी अनेक लोकांच्या गाड्या रिपेअर करतो. ते म्हणत राजकुमार त्याच्या बॅगमधील आता पाण्याची बॉटल काढून पाणी पिऊ लागतो. आता अमृता, चंद्रकांतराव, तिलोत्तमा सगळेजण राजकुमारची ती वागणूक बघतात. चंद्रकांतराव म्हणतात, हे बघ ऐश्वर्या, जर त्याने खरंच गाडी रिपेअर केली असेल ना, त्याच्या कष्टाचे पैसे त्याला देऊन टाक. आणि तेवढ्यात आता ऐश्वर्या ही बबलूला खुणावते. तर राजकुमार पाणी पित असताना राजकुमारचे लक्ष अमृताकडे जाते. अमृता एकटक नजरेने राजकुमारची ती अवस्था बघत असते. तेव्हा आता पाणी पित असलेली बॉटल राजकुमारच्या हातातून अमृताकडे बघत आता थरथर कापू लागते. आणि पटकन आता राजकुमार ते पैसे बबलूकडून घेऊन आता लगेचच त्या पैशाच्या पाया पडून त्यांना सगळ्यांना थँक्स असे म्हणत तेथून निघून जातो. तर अमृताच्या डोळ्यात पाणी येतं. इकडे आता सारंग हा त्याच्या बेडरूम मध्ये मीटिंगवर बोलत असतो. तर तेवढ्यात पाठीमागून बबलू तिथे येतो. तर दरवाज्यात आता किरण सुद्धा तिथे आलेली असते. बबलू किरणला खुणावत तिथेच थांबायला सांगतो. आणि तेवढ्यात आता ऐश्वर्या ही किरणला बघत तिथे येते आणि म्हणते, किरण, आमच्या घरात तुझं येणं जाणं खूप वाढलंय, काय भानगड आहे ग? तेव्हा किरण म्हणते की इंटरव्ह्यूसाठी बोलावलं होतं. ऐश्वर्या म्हणते, कुणी बोलावलं होतं? तर किरण म्हणते, सारंग सरांनी. इकडे तिकडे बघत आता ऐश्वर्या बोट करतच आता इकडे किरणला म्हणते की हे बघ, माझ्याबद्दल आणि शिवानी मॅडमबद्दल जर एक जरी शब्द बाहेर काढला आणि सांगितलं ना, तर तुझी अवस्था स्वरासारखी व्हायला वेळ लागणार नाही. ऐश्वर्या मेंदळे म्हणतात मला आणि मी काहीही करू शकते असा दम ऐश्वर्या आता किरणला भरवते. आणि ते ऐकताच आता किरणला धक्का बसतो. तर रागाने ऐश्वर्या तेथून निघून जाते. आता इकडे सारंगची मीटिंग संपताच सारंग बबलूला आतमध्ये बोलावतो. आणि त्यानंतर बबलू पुढे येताच आता राजकुमार दादा आला होता असे सांगत सारंगला सगळी हकीकत सांगतो. त्यानंतर आता बबलू म्हणतो की ते सारंग दादा ना, किरण आली होती इंटरव्ह्यूसाठी. तर सारंग म्हणतो, घ्यायचा का इंटरव्ह्यू? तेव्हा आता बबलू म्हणतो की हो, घे ना सारंग दादा. हसतच सारंग म्हणतो, चल बबलू. आणि सारंग आता बाहेर बसलेल्या किरण समोर येतो. पटकन किरण उठून उभा राहते. तर सारंग किरणला बसावयास सांगतो. आता सारंग शिवानी किरणला म्हणतो की हे बघ किरण, माझ्या तू काही प्रश्नांची उत्तरे दे. हे बघ, शिवानीने जे जे काही केलं त्यामध्ये तू शिवानीसोबत कितपत होतीस? तेव्हा किरण म्हणते की मी फक्त स्वराच्या मैत्रिणीला व्हिडिओ बनवायला सुचवलं होतं, तेवढीच मी मदत फक्त शिवानी मॅडमला केली. आणि त्यानंतर तुमच्या घरी पत्रकारांना आणि त्या बायकांना मीच बोलावलं होतं, त्यासाठी शिवानी मॅडमनेच मला पाठवलं होतं. सारंग ते ऐकून म्हणतो की म्हणजे शिवानीच्या सगळ्या कारस्थानाबद्दल तुला माहिती होती? तेवढ्यात आता सारंग म्हणतो की पण मग अचानक ही माणुसकी कुठून जागी झाली? तेवढ्यात बबलू म्हणतो, सारंग दादा. तर हात करत सारंग बबलूला गप्प बसवतो आणि म्हणतो की तुला वाईट वाटत असेल पण आत्ता हे विचारणं गरजेचं आहे बबलू. आणि त्यानंतर आता सारंग म्हणतो की शिवानी मॅडमच्या विरोधात का जाऊशी वाटलं तुला? किरण म्हणते की प्रायश्चित्त म्हणून, कारण या अगोदर देखील शिवानी मॅडमच्या बऱ्याचशा गोष्टी मला पटत नव्हत्या, पण माझ्या वडिलांनी मला वचन दिल्यामुळे मला त्यांची मदत करावा लागली असे किरण सांगते. मी फक्त माझ्या वडिलांचा शब्द पाळत होते, पण जेव्हा शिवानी मॅडमने स्वराचा खून करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला ना, तेव्हाच मला शिवानी मॅडम खटकल्यात. आणि त्यानंतर किरण म्हणते, मी तुमच्या घरी येऊन गेले होते तेव्हा तुम्ही सगळी माणसे किती चांगली आहेत हे मला कळालं होतं आणि म्हणून मी तुम्हाला मदत करायचं ठरवलं असे किरण सांगते. आणि त्यानंतर आता सारंग बबलूकडे बघत म्हणतो की मला आता या साहेबांचं ऐकावं लागेल आणि येत्या 1 तारखेपासून कंपनी जॉईंट कर, तू क्वालिफाय आहेस. तर किरण खुश होते. इकडे आता तिलोत्तमा बेडरूममध्ये येते आणि चंद्रकांतरावांना म्हणते, हे बघा, या ऐश्वर्याचं ना मला कधी कधी कळतच नाही, काय जाणू
एकदम मूर्खासारखी वागते ती. तिलोत्तमा म्हणते की मला सांगा ना, तिला काय गरज होती त्या राजकुमारला गाडी नीट करायला द्यायची. राजकुमारला सरळ ती घरी घेऊन आली आणि स्वतःची कार रिपेअर करायला दिली. तिला काही वाटतंय का? तिलोत्तमा म्हणते की ऐश्वर्याला चांगलंच माहीत होतं की मला त्या मुलाचं तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही. चंद्रकांतराव म्हणतात की तुझाच मुलगा आहे तो, आणि तो जर तुला थोडा जरी सुधारण्याचा दिसत असेल तर काय हरकत आहे. तिलोत्तमा म्हणते की या अगोदर सुद्धा त्याला मी खूप संधी दिल्या होत्या, तरी सुद्धा तो त्याच्या चुका सुधारू शकला नाही, तर आता काय सुधारवणार. चंद्रकांतराव म्हणतात हे बघ, जेव्हा तू दाराशी आला ना तेव्हा असं वाटलं कुठेतरी तो ना स्वतःची चूक सुधारवण्याचा प्रयत्न करतोय. तिलोत्तमा म्हणते की हे बघा, त्याची एक सुद्धा चूक मी त्याच्या पोटात घालणार नाही. आता त्याच्याकडचे पैसे संपले असतील तेव्हा तो हे असे कामं करत असेल, आणि म्हणून त्याला आत्ता आपली आठवण आली असेल, आणि त्याला आपल्या घरी परत यायचं असेल. त्याला हे चांगलंच माहिती आहे, म्हणून त्यानं हे केलं असेल असे तिलोत्तमा चंद्रकांतरावांना बोलते. अमृता म्हणते की पण मी त्याला अजिबात पगडणार नाही, आणि आपल्या अमृतासाठी मी आता ना एक चांगला मुलगा बघणार आहे, आणि माझ्या अमृताचं मी त्या मुलासोबत लग्न लावून देणार आहे असे तिलोत्तमा चंद्रकांतरावांना बोलते. चंद्रकांतरावांना तर आता धक्काच बसतो. इकडे आता सारंग हा बेडरूम मध्ये असताना सावली तिथे येते, आणि सारंग काही बोलायच्या अगोदरच सावली म्हणते की तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही बोला, पण मला ना खूप कामं पडली, स्वयंपाक वगैरे करायचा बाकी आहे, सावली जाऊ लागते. तर सारंग म्हणतो थांब, मला विचारण्या अगोदरच सगळ्या प्रश्नांची तूच उत्तरं देऊन टाकली आणि प्रश्न विचारले. तर सावली म्हणते विचारा ना, तुम्हाला काय विचारायचं. तर सारंग म्हणतो कुठे गेली होती तेव्हा. सावली म्हणते ताराचा कार्यक्रम होताना तेव्हा गेले होते. तर सारंग म्हणतो कुठं. सावली म्हणते की बाहेर गेले होते, आणि सारंग म्हणतो प्रत्येक वेळेस जाण्याची गरजच आहे का. तेव्हा सावली म्हणते की तुम्हाला तर माहिती आहे ना, तारा मॅडमची सगळी काही तयारी मलाच करावी लागते. सारंग म्हणतो बरोबर आहे, लहानपणापासून ती तुला ओळखते, तिला काय हवं काय नको हे सगळं तुला माहीत असतं नाही का. आता इकडे सावली ही सारंग समोर बसते आणि म्हणते ऐका ना, अहो मला बबलू दादा भेटले होते आणि ते खूप खुश दिसत होते. सारंग म्हणतो असणारच रे तो खुश, कारण त्याच्या किरणला आता मी कामावर ठेवलंय आणि जॉब दिला. सावलीला देखील आता आनंद होतो. आणि त्यानंतर सारंग आता सावलीला राजकुमार आल्याचे सांगतो, आणि मला वाटतंय की आईच्या मनात त्याच्याविषयी अजूनसुद्धा सॉफ्ट कॉर्नर नाही असे आता सारंग आता सावलीला सांगतो. इकडे आता सावली पटकन आता किचनमध्ये येऊन अमृताला स्वयंपाकासाठी मदत करू लागते. आता त्यानंतर सावली म्हणते की मला कळलंय अमृता वहिनी, राजकुमार सर इथे येऊन गेले, तुम्ही होतात का त्यावेळी. अमृता म्हणते की होते, ते निघता निघता मी तिथे गेले होते. अमृता म्हणते त्यांचा तर वेगळाच अवतार झाला आणि त्यांना बघून कसं तरीच वाटलं. सावली म्हणते की म्हणजे नेमकं काय घडलं. तर घडलेली सगळी हकीकत अमृता आता सावलीला सांगते. अमृता म्हणते की मी त्या माणसाला विचार करत होते की हा माणूस माझ्या आयुष्यात आता कधीच येणार नाही, पण त्यांच्याकडे बघितलं आणि मला त्यांची काळजी वाटायला लागली. सावली म्हणते हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका, सारंग सरांना सुद्धा त्यांच्याविषयी सहानुभूती आहेच. अमृता म्हणते की मला खरंच नाही माहिती सावली त्यांच्याबद्दल आता मला काय वाटतं ते. तेवढ्यात तारा तिथे येते. तेवढ्यात तारा सावलीला म्हणते की चला आपल्याला निघायचंय. ते ऐकून अमृता म्हणते कुठे, म्हणजे 2 दिवसापासून तुम्ही कुठे जाताय. तारा म्हणते हिने सांगितलं नाही का तुम्हाला, अहो आता माझा गाण्याचा कार्यक्रम चालू आहे. आणि तारा सावलीला म्हणते की चल. इकडे आता तिलोत्तमा ही आयल्याला फोन करते आणि म्हणते की हे बघ, आम्ही ना आता हर्बल प्रॉडक्ट्समध्ये उतरतोय, तेव्हा स्पेशली सारंगला तुझी मदत हवी. आयल्या म्हणते अरे बापरे, म्हणजे माझ्याच कॉम्पिटिशनला. तेव्हा तिलोत्तमा म्हणते की सॉरी, पण जर असं असेल तर मी तुला फोन नाही करत. आयल्या म्हणते की तुला गंमतसुद्धा कळत नाही आहे का गं, माझा मुलगा पहिल्यांदा काहीतरी करतोय तर मला आनंद नाही होणार का. आणि आयल्या आता मार्गदर्शन गायडन्स द्यायला तयार होते, तर तिलोत्तमा खुश होते. आता इकडे तारा आणि सावली रियाजला आलेले असतात, पण आता मात्र सावली डिस्टर्ब असते. तर भैरवी म्हणते काय करते अगं सावली, तुला सूर जुळवता येत नाही, पण निदान तोंड तरी नीट हलव. तारा म्हणते मला सुद्धा व्यवस्थित ॲक्टिंग करायला जमत नाही मॉम, जेवढं मला जमतं ना तेवढंच मी करते. तारा म्हणते हे बघ मॉम, तुला तुझा वारसा पुढे चालवायचा आहे म्हणून तू हे सगळं माझ्यावर लादत आली. आपली मुलगी गायिका व्हावी यासाठी तू किती जणांना वेठीला धरलंस मॉम, तुला कळतंय का असे तारा बोलते. तारा म्हणते की ह्या आवाजाचं सत्य जर सगळ्यांना कळलं तर मॉम तू नाही मी वाईट ठरणार आहे, तुला कळतंय का. भैरवी म्हणते हे बघ तारा, मी काही जरी झालं तरी तुझ्या मनासारखं करू देणार नाही. आणि आता पुन्हा भैरवी आता सावलीला गायला बोलते, आणि तिघीही आता रियाज करू लागतात.
इकडे आता तिलोत्तमा ही अमृताकडे येते. तेव्हा आता अमृता म्हणते, तुम्ही का आला ताई, मी आले असते ना. तिलोत्तमा म्हणते, हे बघ अमृता, कामच तसं महत्त्वाचं होतंय आणि मी तुझ्यासाठी एक मुलगा बघितला आहे आणि ते उद्या तुला बघायला येणार आहे, तेव्हा तू आवरून तयार राहा. तर ते ऐकताच अमृताला धक्का बसतो. आता अमृता म्हणते की हे बघा आई, एकीकडे मला माझं भविष्य कोणतीच आशा दाखवत नाही आणि दुसरीकडे मला माझं आत्ताच्या परिस्थितीनुसार काही भविष्यही दिसत नाही. तिलोत्तमा म्हणते की कळतंय अमृता, मला माझ्यावर विश्वास आहे ना. तर अमृता म्हणते हो. अमृता म्हणते मला भीती वाटते. तर तिलोत्तमा म्हणते, हे बघ अमृता, मी कोणताही निर्णय चुकीचा घेणार नाही. अमृता म्हणते की कोणता निर्णय घेतला आई तुम्ही. तेव्हा आता तिलोत्तमा म्हणते की तू छान साडी नेस, तयार हो, तुला बघायला येत आहेत अमृता. आणि ते ऐकताच आता अमृताला खूप मोठा धक्का बसलेला असतो. काय करावे आणि काय नाही करावं हे आता अमृताला सुचत नसतं. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी तिलोत्तमाने आता अमृतासाठी पाहुणे पाहायला बोलावलेलं असतं. तेव्हा आता मुलगा, त्याची आई आणि त्याचे वडील अमृताला बघायला येतात. तर पटकन आता अमृता त्यांच्या समोर येते. तेव्हा अमृताला बघून आता मुलाला अमृता पसंत पडलेली असते. तर तिलोत्तमा म्हणते की आमची सून सुगरण आहे, सुगरण, आणि फराळसुद्धा तिनेच बनवला आहे. तर सगळेजण आता अमृताकडे बघू लागतात. तर इकडे आता सावली ही बबलूसोबत स्कूटीवरती आता रियाज करायला जात असते. बबलू आता विषय काढत इकडे सावलीला म्हणतो की जर अमृता वहिनीचं दुसरं लग्न झालं तर मग राजदादाचं काय. तेव्हा सावली म्हणते की आपल्याला राजकुमार दादाला हे सांगायलाच हवं. आणि पटकन सावली आता राजकुमारकडे येते. तर राजकुमार आता गणपती बाप्पाला अगरबत्ती लावत असतो आणि राजकुमार खरंच बदलला हे सावलीच्या लक्षात येतं आणि सावली राजकुमारला सगळी हकीकत सांगते. तेव्हा आता राजकुमार ते सगळं ऐकून सावलीला म्हणतो की पण अमृता लग्न करील तेव्हा आणि अमृताचं लग्न होईल तेव्हा ना. आता सावलीने तिलोत्तमाच्या नाकावर टिचून राजकुमारला सत्य सांगून अमृताचं लग्न मोडलेलं असतं. तर आता सावली ही अमृताचा कसा संसार वाचवते आणि अमृताचं कसं लग्न मोडते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.